नाटकातल्या या सगळ्या दिग्गज कलाकारांना आम्ही भेटलोय सर, पण नाटकाचा संच फार मोठा आहे. 10 जण एकूण काम करत आहेत. हा, तर मी आता विनंती करतो इतर सर्व कलाकारांना या मंचावरती येण्याची. महाराष्ट्रातली सगळी संतुलन मी ठेवलेलं आहे. आमच्या भारतीचं सासर नागपूर आहे. त्याच्यानंतर सिद्धेश्वर झाडबुके हे मूळचे सोलापूरचे, नंतर पुण्यात पुरुषोत्तम गाजून, नंतर झी आणि सर्वत्र काम आपण त्यांचं बघतो. नेहा जोशी या मूळच्या नाशिकच्या आहेत. पौर्णिमा गानू मनोहर, विनीता शिंदे या सगळ्यांना माहिती टेलिव्हिजनमुळे काम करतात. प्रतिमा जोशी, अजिंक्य ननावरे हा साताऱ्याचा आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रच तुम्हाला या रूपाने इथे दिसणार आहे. सिद्धेश्वर झाडबुके यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यांची एक वेगळी ओळख मला आज टेलिव्हिजनच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे. नट म्हणून किती मोठे आहे सगळ्यांना माहिती आहे, पण सरांचं रेकॉर्ड आहे म्हणजे आपण म्हणतो की आत्ताच्या जगामध्ये सगळे एकमेकांना टोपे घालण्यात हुशार आहेत, कमीत कमी वेळेत टोपे घालतात, पण हे कमीत कमी वेळेत फेटे बांधण्यात हुशार आहेत. यांचं रेकॉर्ड आहे की तुम्ही 9 सेकंदात एक फेटा बांधता. बरोबर आहे? मी ऐकलेलं. हा म्हणजे जोडधंदा आहे का? म्हणजे बांधला मी आतापर्यंत साधारण 1 लाखाच्या वर फेटे बांधले. अरे वा वा. पण काय आता क्युरिओसिटी वाढली ना, हे प्रात्यक्षिक बघायला आवडेल घरातल्या लोकांना. मगाचपासून सगळेजण चर्चा करतायत मामींनी छान मेंटेन केलं. घरात बसलेल्या सगळ्यांना बायकांना आता ती क्युरिओसिटी लागली की रेसिपी सांगा ना आम्हाला काय ती. नाटकाच्या तालमींमध्ये पदार्थांना पदार्थ म्हणलं जात नाही आमच्याकडे. म्हणजे ते कार्ब खाऊ नकोस, प्रोटीन खाऊ नकोस, कोलेस्ट्रॉल आहे, म्हणजे त्या मामी आल्यापासून आम्हाला सगळ्यांना वडेपाव समोसे तर बंदच झाले तालमीत. आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे डाएटच्या वेगवेगळ्या वस्तू करून आणल्या, आम्हाला खाऊ घातल्या आणि त्याचं महत्त्वही सांगितलं. खूप जणांना, कमी जणांना माहीत असेल की या बाई, या अभिनेत्री रोज सकाळी 5:30 वाजता समुद्रावर पळायला जातात आणि काही किलोमीटरची मॅरेथॉन, त्या नेहमी किलोमीटरची मॅरेथॉन धावतात. त्या इतकंच नाहीये, त्या म्हणजे त्यांना पळायला मिळत नाही, धावायला मिळत नाही. तर मी त्यांना विचारलं तुम्ही धावत नाही तर मग काय करतात रोज तुम्हाला? तर ते भारती, मी ना 13व्या माळ्यावर राहते, तर 13व्या माळ्यावर मी खालून चालत जाते आणि हे मी दिवसातून 7 ते 8 वेळा करते. बापरे. ते म्हणजे स्केअर एक्सरसाइज आहे. 45 मिनिटं मोजून खालती, म्हणजे उतरताना लिफ्टनी येते मी, चढताना कृपया 50 नंतर हा व्यायाम सगळ्यांनी करावाच. मी 92 पासून अतिशय रेग्युलरली जिमिंग करते. मी स्पोर्ट्स मेडिसिन केलं होतं, त्याच्यामुळे मी स्वतः डाएट, बाकीच्यांना पण डाएटवरती ठेवते, स्वतः पण डाएटवरती राहते. बाहेर तुम्ही फिरत असताना रसिक प्रेक्षक तुम्हाला खूप भेटत असतील. इथेही काही रसिक प्रेक्षक बसले, त्यातले काही विशिष्ट लोकांना आम्ही बोलण्याची संधी देतो. ते काय दुबईतून शेख आलेले आहेत. त्रिमहत्र हाली हा इथं मांगल्याचा कळली भाषा प्रश्न विचारायचा. इतरत्र काय आनंद आहे, इतरत्र आनंद आहे. थँक्यू बद्रीश साहेब. माका वैभव मांगलेंका असा विचारूचा. कोकणातला शेख आहे आम्ही त्यांचं मिलत छान असतोय. तर प्रश्न असं विचारतो आता का, विचारा परब. वैभव, तू शेवटचं भांग कधी पाडलेस रे? आणि दुसरं असो की ह्या पहिल्यापासून असा की कटिंगला खर्च पडत म्हणून ठेवलं. आणि काही दर्जेदार प्रश्न असतील तर विचारा. Actually, my question is मराठी. मला श्री चंद्रकांत कुलकर्णी यांना प्रश्न विचारायचा आहे. श्री, सर, मी तुमचा सिनेमा बघितला आजचा दिवस माझा. फार चांगला सिनेमा होता सर, मला खूप आवडला सिनेमा. तर मला प्रश्न विचारत होता, तुम्ही नाव ठेवलं आजचा दिवस माझा आणि दाखवली अख्खी रात्र, असं कसं? नाही, प्रश्न फार छान आहे आणि त्याच्यामध्ये तुमच्यासारखे दिसणारे एक उत्तम नट पण होते, तुमच्या लक्षात आलं. थँक्यू सर. भारत गणेशपुरे त्यांचं नाव आहे. थँक्यू सर. मनात आणलं
तर होऊ शकतं एका रात्रीत सुद्धा, एका दिवसात सुद्धा. म्हणून आजचा दिवस माझा. आणि त्याच्यामध्ये यशवंतराव चव्हाणांचं एक वाक्य खूप छान पद्धतीने आलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या तोंडी, की राज्यकर्त्यांनी नाही म्हणायला आणि प्रशासनकर्त्यांनी हो म्हणायला शिकलं पाहिजे. या एका वाक्यावर तो सिनेमा होता असं मला वाटतं. ऍक्च्युली माझा प्रश्न हा नव्हता सर, मी माहिती सांगितली तुम्हाला. अच्छा, माहिती. माझा प्रश्न असा होता की आजचा दिवस माझा तर उद्याचा कोणाचा भाऊ. चांगला प्रश्न, चांगला प्रश्न, चांगला प्रश्न. उद्याचा दिवस तुझा, उद्याचा दिवस तुमच्यातल्या या सगळ्या हवा येऊ दे मधल्या कलावंतांचा. आणि खूप छान पद्धतीने तुम्ही करता आणि मी झीचे मनपूर्वक आभार मानतो. निलेश साबळे आणि तुमच्या 5 जणांच्या टीममुळे त्याचं एक वेगळेपण आता लोकांना कळायला लागले. आणि जे खरं म्हणजे कमर्शियल आहे, म्हणजे आम्ही निर्मात्यांनी, दिग्दर्शकांनी, लेखकांनी पैसे द्यायला पाहिजेत असं न करता तुम्ही नाटक आणि चित्रपटाला व्यासपीठ मिळवून देता, यासाठी महाराष्ट्र तुमचा कायम आयुष्यभर उभी राहील. मला निवेदिता ताईंबरोबर बोलायचं आहे थोडंसं. बोला ना. बोला. ताई, तुम्ही मागच्या वेळेला इथं आला होतात तेव्हा तुम्ही तुमचं इथं दुःख मांडलं होतं. भावनिक प्रेक्षक येतात. तुमचं दुःख छोटेखानीच असू द्या. सॉरी. तर तुम्ही दुःख मांडलं होतं की तुम्हाला कुणी घरी एक कप चाय सुद्धा साधा देत नाही. नाही, कुणी नाही हो, मामा देत नाहीत. आता तुम्ही डायरेक्ट बोलला तर मी काय बोलणार. तर तुम्हाला साधा चहा सुद्धा मिळत नाही, हे तर मला खूप वाईट वाटलंय. त्यामुळे मी येताना तुमच्यासाठी चाय घेऊन आलोय. तर मी तुम्हाला पाठवू इच्छितो. द्या ना. वा वा. तुम्ही फर्स्ट क्लास, खूप छान. 5 रुपये. अरे तुम्हाला काय अहो, 5 रुपये नाही, जास्त किंमत आहे या चहाची. एक सेकंद थांबा, एक सेकंद थांबा. पूर्वीच्या काळी राजे लोक अंगठ्या द्यायचे. वा, घेऊन जा. तुम्ही नका बायको. तुम्हाला नाहीये ते. तुम्हाला नाहीये हे. तुम्हाला नाहीये हे. थँक्यू. विचारायचंय, हा, आवाज मोठा थोडा. मला विचारायचं आहे हा, की बाबा ते पाणी पाणी त्यांना हॉस्पिटलला न्या. हा, ते सर आहेत ना, हा, कळलं. पुढे. त्यांना द्या काहीतरी. सर बसलेले आहेत. हो, ते आहेत. मला हा हा हा. जा घरी. उत्तर दिलेलं आहे त्यांनी. उत्तर दिलं, ऐकलं का तुम्ही? चांगला प्रश्न आहे, चांगला प्रश्न मांडलाय. गेले ते. हो, चांगला प्रश्न. अरे एक काम करा, एक मिनिट छातीवर थोडस बुक्का मारा, आता होतील बघा ते. बघा, बघा बघा, माहितीये. बघा 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 बघा, आले बघा, बघा, टाळ्या. वा वा वा. आज तुमच्यामुळे आमचे अण्णा वाचले. अण्णा कंटिन्यू, प्रश्न कंटिन्यू. हाय, वेलकम. हाय. ऍक्च्युली ना, देयर इज अ रिक्वेस्ट. मी नाचू त्यांच्याबरोबर तू प्लीज. इतकी फेमस झाली आहेस ना, तुला माहिती नाही, आता हे सुरू होण्याच्या अगोदर त्यांचं ब्रेक मध्ये काय कुजबूज झाली सांगू. आता थोड्या वेळाने आपल्याला नाचायचंय बरं का. आपल्याला नाही, यांना. कसं असतं, कलाकार नंतर आधी दिग्दर्शक. करेक्ट. हा. कम ऑन.